नमस्कार. आज आपण एका जबरदस्त विषयावर बोलणार आहोत. मेल रॉबिन्स यांनी सांगितलेलं एक असं शक्तिशाली विज्ञानावर आधारित तंत्र जे भीती आणि चिंता यावर मात करायला मदत करतं. चला ते समजून घेऊया. सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नापासून, जो कदाचित आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो. भीती जर इतकी खरी असेल, इतकी वास्तविक असेल, तर तिच्यावर मात करणं ते खरंच शक्य आहे का? तर सगळ्यात आधी ना आपल्याला ही गोष्ट मान्य करावी लागेल की भीती ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. ती फक्त डोक्यातली एक कल्पना नाहीये. तिचा आपल्या आयुष्यावर अगदी खरा, थेट परिणाम होतो. अनेकदा लोक काय म्हणतात, अरे घाबरू नकोस, काही नाही होत. पण हे तंत्र तसं नाहीये. ते सुरुवातीलाच मान्य करतं की भीती ही 100% खरी असते. म्हणजे आपला जो शारीरिक आणि भावनिक अनुभव असतो ना, तो खरा आहे हे आधी मान्य करायचं. आणि ही भीती आपल्याला मागे कशी खेचते? बघा, प्रवास करायला, नवीन गोष्टी अनुभवायला ती आपल्याला अडवते. करिअरमध्ये पुढे जायला देत नाही. आपल्या मनातल्या कल्पना आपण मांडू शकत नाही. एवढंच काय, आपल्या कमाईवरही त्याचा परिणाम होतो आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याचं तर आपण विसरूनच जातो. म्हणजे ह्या सगळ्या मर्यादा काल्पनिक नाहीत. ते आपल्या रोजच्या जगण्यावर, आपल्या स्वप्नांवर थेट परिणाम करतात. मग आता प्रश्न असा येतो की जे नेहमीचे सल्ले दिले जातात ते का चालत नाहीत? का ते बहुतेक वेळा फेल जातात? चला जरा हे समजून घेऊया. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. भीती आणि शांतता या दोन शारीरिक अवस्था आहेत ना, त्या एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. म्हणजे जसं उत्तर आणि दक्षिण ध्रुव. भीती म्हणजे सगळं काही हाय अलर्टवर, हृदयाचे ठोके वाढलेले, अस्वस्थता. आणि शांतता म्हणजे एकदम रिलॅक्स. मग विचार करा, एका टोकावरून दुसऱ्या टोकावर उडी मारणं किती कठीण असेल नाही का? आणि गंमत म्हणजे रिसर्च असं सांगतं की ज्यावेळेस आपण स्वतःला शांत हो किंवा पॉझिटिव्ह विचार कर असं सांगतो ना, तेव्हा भीती कमी होण्याऐवजी उलट वाढू शकते. कारण हे असं आहे की जणू काही एक सुसाट धावणारी ट्रेन आहे आणि आपण तिच्या समोर एक छोटा दगड ठेवून तिला थांबवायचा प्रयत्न करतोय. शक्यच नाहीये ते. बरं, मग जर शांत राहून काहीच फायदा होत नसेल, तर मग उपाय काय? याचं उत्तर आहे ना, ते आपल्या शरीरातच दडलेलं आहे. एका अशा गोष्टीत जी ऐकून आश्चर्य वाटेल. कधी विचार केलाय की भीती आणि उत्साह या दोन भावनांमध्ये नेमका फरक तरी काय आहे? जेव्हा आपल्याला भीती वाटते किंवा आपण खूप एक्सायटेड असतो, तेव्हा आपल्या शरीरात आतमध्ये नेमकं काय घडत असतं? चला बघूया. आणि हेच ते आश्चर्यकारक सत्य आहे. बघा, हृदयाचे ठोके वाढतात, हाताला घाम येतो, छातीत धडधडतं, पोटात गोळा येतो. हे सगळं भीती वाटतानाही होतं आणि उत्साही असतानाही होतं. म्हणजे शारीरिक पातळीवर ह्या दोन्ही भावनांमध्ये आपलं शरीर अगदी एकाच अवस्थेत असतं, एकदम ॲक्शनसाठी तयार. मग फरक कुठे आहे? फरक फक्त एकाच गोष्टीत आहे की आपलं शरीर जे अनुभवत आहे त्याबद्दल आपला मेंदू आपल्याला कोणती गोष्ट सांगतोय. शरीरातले सिग्नल तेच आहेत, पण मेंदू त्याचं इंटरप्रिटेशन कसं करतो यावर सगळा खेळ आहे. हाच तो महत्वाचा मुद्दा. आणि याच मुद्द्यावर आधारित आहे आपलं आजचं सिक्रेट वेपन. एक असं प्रॅक्टिकल तंत्र जे मेंदूची ही गोष्ट सांगण्याची पद्धतच बदलून टाकतं. त्यालाच म्हणतात 5 सेकंदांचा रिफ्रेम. पण हे तंत्र वापरण्याआधी एक छोटी तयारी करावी लागते. आपल्याला एक अँकर थॉट तयार ठेवावा लागतो. आता अँकर थॉट म्हणजे काय? तर ज्या गोष्टीची भीती वाटतेय तिच्या चांगल्या परिणामाबद्दलचा एक सकारात्मक विचार, जो आपल्याला उत्साहाच्या भावनेशी जोडून ठेवेल. अगदी नावाप्रमाणेच अँकरसारखं काम करेल. उदाहरणार्थ, समजा विमान प्रवासाची भीती वाटतेय, तर अँकर थॉट काय असू शकतो? मी विमानातून उतरल्यावर माझ्या कुटुंबासोबत बीचवर फिरणार आहे. हा विचार मनात आणायचा. म्हणजे तो विचार त्या परिस्थितीशी जोडलेला असावा आणि मनात एक आनंदी भावना निर्माण करणारा असावा. आता बघूया हे तंत्र वापरायचं कसं. हे अगदी सोपं आहे. फक्त 4 स्टेप्स आहेत. पहिली, जेव्हा भीती किंवा अस्वस्थता जाणवेल तेव्हा ती ओळखा. दुसरी, लगेच 5 पासून 1 पर्यंत उलटं मोजा. 5, 4, 3, 2, 1. असं केल्याने काय होतं, तर आपल्या मेंदूचा विचार करणारा भाग म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ॲक्टिवेट होतो. तिसरी, मोजून झाल्यावर लगेच तो तयार ठेवलेला अँकर थॉट मनात आणा. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप, स्वतःला सांगा, मी घाबरलेलो नाही, मी उत्सुक आहे. झालं.
या सोप्या प्रक्रियेने भीतीचं ते चक्र तुटतं आणि आपण त्या शारीरिक फिलिंगला एक नवी, सकारात्मक दिशा देतो. ठीक आहे, थिअरी तर समजली, पण हे खरंच काम करतं का? चला, काही प्रत्यक्ष उदाहरणं पाहूया. म्हणजे कळेल की खऱ्या आयुष्यात, कठीण परिस्थितीत हे तंत्र कसं उपयोगी पडतं. हे बघा, खुद्द मेल रॉबिन्स यांचं उदाहरण. त्या सांगत होत्या की एकदा 7,000 लोकांसमोर स्टेजवर जाण्याआधी बॅकस्टेजमध्ये त्यांची काय अवस्था होती. माझ्या हृदयाची धडधड वाढली आहे, मला घाम फुटलाय, अगदी भीती वाटते तेव्हा जसं होतं तसंच होतंय. पण मी घाबरलेली नाहीये, मी एक्सायटेड आहे. बघा, त्यांनी स्वतःवरच हे तंत्र वापरलं. आणि हे फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित नाहीये. या तंत्राने अनेक लोकांचं आयुष्य बदललंय. त्यातलीच एक होती सारा. तिला विमान प्रवासाची इतकी प्रचंड भीती वाटायची की विचारायलाच नको. पण मग काय झालं, साराने हा 5 सेकंदांचा रिफ्रेम वापरला आणि चक्क हवाईमध्ये हेलिकॉप्टर टूर केली. विचार करा, जिथे विमानात बसायला भीती वाटत होती तिथे हेलिकॉप्टर टूर. तिने फक्त आपल्या भीतीला उत्साहात बदललं आणि एक असा अनुभव घेतला जो तिला आधी अशक्य वाटत होता. अजून एक उदाहरण घेऊया, कॅरोलचं. कॅरोलना लोकांसमोर बोलायची म्हणजे पब्लिक स्पीकिंगची प्रचंड भीती होती. आणि ह्या भीतीमुळे तिच्या प्रोफेशनल आयुष्यात खूप अडथळे येत होते. आणि मग कॅरोलने सुद्धा हेच तंत्र वापरलं आणि तिच्या नर्सिंग सहकाऱ्यांसमोर एक यशस्वी भाषण दिलं, जे तिच्यासाठी आयुष्यभराचं एक स्वप्न होतं. ह्या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की हे तंत्र प्रत्येक प्रकारच्या भीतीवर काम करतं. मग ते शारीरिक धोक्याची भीती असो किंवा लोकांसमोर बोलण्यासारखी सामाजिक भीती. तर ह्या सगळ्याचा सार काय? बघा, आपल्या मनात पहिली कोणती भावना येईल यावर आपलं नियंत्रण नसतं, ते स्वाभाविक आहे. पण त्या भावनेनंतर आपण काय विचार करायचा आणि काय कृती करायची यावर आपलं 100% नियंत्रण असतं. म्हणजे कंट्रोल म्हणजे शरीरात होणारी धडधड थांबवणं नाही, तर त्या धडधडीला आपला मेंदू काय नाव देतो याला दिशा देणं, हाच खरा मुद्दा आहे. तर आज आपण भीतीवर फक्त 5 सेकंदात मात करण्याची एक जबरदस्त पद्धत पाहिली. आता जाता जाता फक्त एका प्रश्नावर विचार करायला हवा. जर ही भीतीची भावना उत्साहात बदलता आली तर अशी कोणती एक गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यात बदलू शकते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?